धारीराव वीर कोकणकडा. धारीराव वीर म्हणजे इंग्रजाच्या काळात त्यांना भरपूर असं इंग्रजाले सळुका पळू केलं. त्यांचा एक इथं समाधी आहे धारीराव वीर म्हणून. एक वीर होता, त्यांना इथं बळी द्यायची एक परंपरा असते, कोंबडा बकरा. त्याच्या बाजूला इथं बघा एक कोकणकडा असा आहे, भरपूर असं बघा मोठा कडा आहे इकडे, एकदम माणसाला मनमोहन बघायसारखा. आणि असाच इकडं पूर्व दिशेला इकडं हरिश्चंद्राचा कडा, ह्याला पायथ्याला खाली एक पलीकडे पूर्वच्या दिशेला इथं बघा ही असं कोकण कडा म्हणते. इथं बघा असं इथला परिसर बघा असं बघा. उन्हाळ्याचा दिवस असला तरी हे तर बघा धुकं आलेलं आहे सगळं. उन्हाळ्यात पण पावसाळ्यात पण एकदम वातावरण एकदम चांगलं असतं, डोळ्याचं पारणं फेडणारं. खाली बघा अशा वनस्पती आहेत भरपूर. महाराज इकडे थांबले, जरा बघत बघत काटळून गेलेत. आता आपल्याला असं जायचं आता माघारी. चला महाराज, आता कोकणकडा बघितला आपण, आता माघारी जायचे आपले धारावीरकड. तिकडं मंदिर काही बघा असा भरपूर मोठा आहे. तिकडं पलीकडं जवळजवळ काहीतरी किलोमीटरच्या अंदाजानं लांब आहे पलीकडं असा. आता दुपारचा टाईम झालेला आहे, तर जत्रा असते इथं. चला मित्रांनो, बघा मित्रांनो कोकणकड्याचे आपण बाहेर आलेला आहे, बाहेर पडला. कोकणकडा बघून असं इकडं बघा असा डोंगर परिसर. हे हरिश्चंद्र आणि कळसुबाईच्या मधला भाग येतो हे असंच बघा. चला मित्रांनो, बघा मित्रांनो आपण आता कोकणकडेपासून आता बाहेर आलो. इथे एक वाडा आहे, असे झाडं भरपूर आहेत सारे. ते एक जण मला ही पांढरीचे झाड आहेत म्हणे. हां, ही झाडं नव्हत ती, ही झाडं अलगच आहेत. आपले काय झाडं म्हणतात महाराजाला? कडवण म्हणता येईल बघा हे कडवण. आदिवासी भागामध्ये ह्या झाडाला कडवण म्हणतात. सर हे बघा, हे कडवणाचे झाड आहेत. आता कडवण कशाला उपयोगाला येतोय काही सांगता येत नाही मित्रांनो. कडवण म्हणतात, कडवण. आता तुम्हाला कडवणाचे पानंही दाखवतो. इथं मुरुम बघा एकदम लाल जरद आहे, हळदीसारख्या कलरचा सारा असा रस्ता आहे. मग काय गुड रहस्य काही कळत नाही. सगळे दगड हळदीसारख्या कलरचेच आहेत बघा, सगळे तसले दगड आहेत हळदीसारख्या कलरचे. आणि बघा ही मित्रांनो आपले जे नर्सरीमध्ये शोचं झाड भेटतं तसे ही कडवण आहे, तसलं झाड आहे. आणि एका वैद्यानं सांगितलं सरे पांढरीचेच झाड आहेत पाडीमध्ये तिकडं. त्याच्यामुळे आम्ही येऊन इथं फासलाव म्हणले झालं. 200 किलोमीटर आला इकडे लांब, 125 किलोमीटर महाराजाच्या घरापासून 125 किलोमीटर भरलं. ह्या कडवांचा आपल्या आदिवासी भागात काय वापर करतात महाराज? जाळणाला नाही माहिती, जाळण्यासाठी माहित नाही. ही झाड अशी आहेत कडवणाचे. त्याचं ही दुसरं पान कोणचं आहे? कुठलं हे एकच झाड आहे, मोठं पान होतं काय? मोठं पान होते का? हा, नाही दुसरी वनस्पती, ही दुसरी वनस्पती आहे बघा. हे मंदिरापासला हे परिसर. आता हे काही भाव भक्ती पूजा करून आपलं काही तिकडे कोकणकडे बघायचं आहेत, मटण फिटण खाऊन. बघा इथं असे दाट झाड आहेत. आणि इकडं पांढरीचं एक पण झाड दिसलेलं नाही आम्हाला. चला आता मोहरी आपण जाऊ. बघा मित्रांनो आता आपण कोकणकडा बघून, कोकणकडा बघून आपण आता मंदिराच्या जवळ आलेला आहेत. हे बघा मंदिराचा एरिया. तुम्हाला आता इथे पाटी आहे, त्या पाटीवर सगळं तुम्हाला महाराज वाचून दाखवतील. बघा मित्रांनो इथे एक आपल्याला बाहेर असे एक देवस्थान मांडलेलं आहे, उत्तरेकडे तोंड करून आहे. बघा इथे दिलेली आहे सगळी माहिती. महाराज काय दिलेली माहिती बघा. ऊन आलेलं आहे इथं. हा बघा मित्रांनो ही वाचा सर्व व्यवस्थित. कळसुबाई हरिश्चंद्र अभय अरण्ये त्याच्याच दोन्हीच्या मध्ये इथं बघा. बघा मित्रांनो ही मध्ये मंदिरामध्ये अशा मूर्त्या आहेत. ही अशा प्रकारे मूर्त्या आहेत. 3 मूर्त्या आहेत मध्ये. महाराज ह्या मूर्तीला काय म्हणतात मागायला?
वाघोबा म्हणतात. ही वाघोबाच आहे ना, ही धारेराव वाघोबाच्या 2 मूर्त्या आणि धारेराव. ही जी धारेराव आहेत ह्याने इंग्रजाच्या काळात भरपूर असे त्यांना सळूकापळू करून इंग्रजाने हकलायचं भरपूर काम केलं तर म्हणून त्यांची इथे समाधी आहे. बघा इथला परिसरात मंदिराचा बघा मित्रांनो. हे बघा ही मंदिराचा परिसर आणि ही मंदिराची गोटी. काही धरा येत नाही त्यांना, लवकर उचलत नाही गोटी. हे असा परिसर आहे. बघा इथं कोंबडी आणि बकऱ्यांचा बळी देऊन निवद दाखवते. तिथं याचं नारळ पडते. धारेराव मंदिर बघा मित्रांनो. इथं एक देवस्थानाची गोटी आहे. उचलत नाही, कधी कधी असे धरता येत नाही त्यांना. मित्रांनो आता आपण धारेरावचं इथं मंदिर इथून दर्शन केलेलं आहे. आता बाहेर चालला आहे आपण. चला आता आपल्याला बाहेर जायचं इकडे. आता तुम्हाला इकडे एक आनंदी पूल बघा. पूल एक भरपूर मस्त पूल आहे बघा. आपण बाहेर चाललाय मित्रांनो बघा. महाराज या मंदिराची थोडी माहिती सांगा. थोडी नाही म्हणजे कसं काय थोडं तुम्ही जे माहिती तेवढं ते सांगा ना. नाही का बघा नारळी किती ह्यांना मंदिराची काही एवढी जास्त माहिती नाही. असे चालले जातात आपण खाली. बघा इथली माती पण अशी हळदीसारखी एक लाल आहे. काय वैशिष्ट्य आहे काही कळत नाही. बघा इकडं आता आला आपण खाली. आता नदी आहे इथं मित्रांनो. एक बांधारा टाकलेला म्हणजे नदीवर एक पूल आहे. हे असे बघा मस्त आनंद डोळ्याचा घेण्यासारखं एक पूल आहे. बघा आता आपण लांब मंदिराच्या बाहेर आलेले आहेत. बाहेरच्या बाजूला बघा मित्रांनो इथं मूर्ती वाघोबाची 2 मूर्त्या आहेत जुन्या काळातल्या. इथं बघा एक 2 महादेवाच्या मूर्त्या आहेत. ही जुनी मूर्ती फुटलेली. चला आता आपण खाली जाऊ नदीकडे. बघा मित्रांनो आता इथं लोखंडी पूल आला आणि एक नदी आहे. ह्याच्या पलीकडून नदीच्या पलीकड जे काही निवेद्य बकऱ्याचा हे बळी दिलेला असतो ते पलीकडल्या बाजूला कापून आणून इथं देतात. बघा इथे एक विश्राम कुट्टी विश्रामासाठी थोडे एक गोवा केलेले बसायला. बघा आता असंच आपल्याला ह्या पुलावून पलीकडे असंच जायचं आहे मित्रांनो. बघा एका वैद्यानं फसवलं. हे सारे पांढरीचे झाड आहेत म्हणला. ही पांढरीचे झाडं नसून आपलं एक रानटी झाड आहे. त्याचपैकी पांढरीचे झाड इकडे कुठं नाही मित्रांनो. बघा आपण आता पुलावर चढायला लागलेला आहेत. पूल असा एकदम बघा चांगला आहे. बघा महाराज चढतात पुलावर. महाराज एक व्हिडिओ काढतात. चला आता आपल्याला बघा पुलाचा आनंद घ्यायचा आहे. पूल एक असा भरपूर लांब मोठा आहे पूल. इकडे पाण्याचा आनंद आहे. पाणी आहे बघा गार थंड वातावरण. बघा मित्रांनो सकाळी सकाळी गार व्हायला लागतं आणि दुपारच्या पारी पाणीमुळे थंड वातावरण आहे. ऊन लागत नाही जाणवत नाही काही नाही. आता बघा शिवरात्र होऊन गेली तरी पण थंड वातावरण आहे ह्या एरियामध्ये एकदम. तिकडे बघा बकरे फिकरे धुवायचे ही काम करतात. भरपूर पाणी आहे इकडं. असे बघा इथे एक थोडासा उभा राहण्यासाठी एक इथं टप्पा आहे. बघा हे असंच बघा हे असं आहे. पाणी चांगलं आहे बघा. लय मोठं आहे पाणी असं लांब वरी असं. बघा मित्रांनो हे असंच आपल्याला आता बाहेर जायचं.
आता बाहेर पुलाच्या जवळ गेला, आपण आता व्हिडिओ बंद करणार आहेत. आता तेवढा झाला आपला ही व्हिडिओ. सगळी माहिती इथून आता संपलं. इकडून बकऱ्या कापून जेवणाचा कार्यक्रम इकडे वरी असतो. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटेचं बटन. चला मित्रांनो, पायऱ्या उतरायच्यात, खाली बघून उतरा, पाय घसरायची शक्यता असती. चला आलाव खाली आपण. बघा मित्रांनो, चला राम राम.